संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. नाही, असं खालच्या दर्जाचं राजकारण करायला आम्हाला नाही आवडत. कोणीही असो, तो आता त्याला 1 वर्षाचा मुलगा आहे, तशीच त्याची बायको गरोदर आहे. आपल्या मुलावर जर परिस्थिती अशी उद्भवली असती तर आपण काय केलं असतं? असं त्यांना आपण लोकांच्या मुलांना आपल्या राजकारणासाठी बळी देणं हे तरी आमच्या रक्तात नाही आहे. विरोधकांच्या गलिच्छ राजकारणावर सुनीता मोरे यांची टीका. ममदापूर चाकू हल्ला प्रकरणी घेतला तीव्र समाचार. कर्जत तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून प्रचाराला वेग आला आहे. नेरळ जिल्हा परिषद गटातून परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुनीता रोहिदास मोरे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांच्या प्रचाराला मतदारांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. या निवडणुकीत दामद गणातून महेश खारीक हे पंचायत समिती गणासाठी उमेदवार असून नेरळ गणातून माजी सरपंच भगवान चंचे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. नेरळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांची मोठी ताकद असून ही ताकद एकत्र आल्याने विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे नेरळ गटात परिवर्तन विकास आघाडीच्या विजयाची चर्चा जोर धरत आहे. सुनीता मोरे यांच्या प्रचारात त्यांच्या कुटुंबियांनी नेरळ ग्रामपंचायत व परिसरात केलेल्या विकास कामांचा उल्लेख केला जात आहे. रोहिदास मोरे व प्रथमेश मोरे यांनी विविध विकास कामे राबवून नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी नेहमीच धाव घेतल्याने जनतेमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. या एक समाज कार्याची जाण असल्याने नागरिक ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान ममदापूर येथे प्रचाराच्या रणधुमाळीत विरोधकांच्या कार्यकर्त्यांकडून एका स्थानिक तरुणावर चाकूने हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली. या हल्ल्यात संबंधित तरुण जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. हा तरुण एक सामान्य रिक्षाचालक असून राजकीय वादातून अशा पद्धतीने जीवे मारण्याचा प्रयत्न होणे अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना सुनीता मोरे यांनी विरोधकांच्या या घाणेरड्या व हिंसक राजकारणाचा तीव्र शब्दात निषेध केला. निवडणूक ही लोकशाहीची प्रक्रिया असून हिंसाचाराला त्यात स्थान नसल्याचे सांगत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. सर्वप्रथम मी माझ्या सर्व नागरिकांना जय महाराष्ट्र. आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळत आहे. आमचे परिवर्तन विकास आघाडीचे मी स्वतः सुनीता रोहिदास मोरे ही उमेदवार असून माझी निशाणी आहे मशाल. माझे सहकारी श्री भगवान चंचे यांची निशाणी आहे घड्याळ. तसेच सेलू पंचायत समितीचे महेश खारीक यांची पण निशाणी आहे घड्याळ. आणि आम्हाला महिलांचा खूप छान प्रतिसाद मिळत आहे. आणि आम्ही निवडणूक लढून आल्यानंतर आमचा विजय झाल्यानंतर आम्ही नेरळच्या काही समस्या आहेत, काही असो, रस्ते, कचरा, पाणी, तसेच आरोग्याविषयी ते सर्व पूर्ण करण्याची आम्ही पूर्ण प्रयत्न करू. आता नेरळ ग्रामपंचायतच्या आता हे सदस्य सर्व कोण इकडे या पक्षात कोण त्या पक्षात गेल्यामुळे काही ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात असल्यामुळे काही करू शकत नाही. तरी आम्हा दोन्ही उमेदवारांना निवडून आल्यावर आम्ही जे काही असेल ते पूर्ण सहकार्य करू आणि जितकं होईल तितका प्रयत्न आम्ही काम करण्याचं करू. राष्ट्रवादी आणि ठाकरे गट एकत्र आल्यामुळे परिवर्तन विकास आघाडीची ताकद वाढली, खूपच ताकद वाढलेली आहे. तसेच नितीन सावंत, सुधाभाऊ घारे हे दोन्ही बंधू आमच्याबरोबर असताना आम्हाला कसली भीती वाटत नाही आहे आणि त्यांची साथ असताना आम्ही घाबरत पण नाही आहे. नाही, असं खालच्या दर्जाचं राजकारण करायला आम्हाला नाही आवडत. कोणीही असो, तो आता त्याला 1 वर्षाचा मुलगा आहे, तशीच त्याची बायको गरोदर आहे. आपल्या मुलावर जर परिस्थिती अशी उद्भवली असती तर आपण काय केलं असतं? असं त्यांना आपण लोकांच्या मुलांना आपल्या राजकारणासाठी बळी देणं हे तरी आमच्या रक्तात नाही आहे.